तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाटला दिसला तुम्ही ए मी धमक्या देत नाही, मी व्यवस्थित करून मी दाखवतो. बोलतो, त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये एक विचारांचं वादळ उठलंय. धमक्या, गुंडगिरीची भाषा सुरू आहे आणि हा सगळा प्रकार खरं तर गंभीर आहे. शिवाजी महाराज हे काहीतरी आपलं प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावर इतरांना बोलायचा जणू अधिकारच नाही, या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चर्चा झालेल्या नव्हत्या. शिवाजी कोण होता असा प्रश्न विचारत शिवाजी महाराज रयतेचे राजे होते हे सांगणारं पुस्तक हे महाराजांची बदनामी करणारं नसतं, हे आपल्याला अत्यंत शांतपणे समजून घ्यावं लागेल. मुद्दा खरं तर शिवाजी महाराजांच्या या सगळ्या अभ्यासामध्ये एकेरी भाषेचा नाहीच आहे. हा वाद कोणता आहे, भाषा कोणती हा नंतर मुद्दा येतो, पण शिवाजी कोण होता असा प्रश्न उपस्थित करून महाराजांबद्दलची काय मांडणी केली आहे हे अधिक महत्वाचं आहे. त्याच्यात लिहिला गेलेला आशय हा तितकाच महत्वाचा आहे. पण आशय डब्यात बासनात गुंडाळून टाकायचा आणि फक्त शीर्षकावर खेळ करायचा, भांडणं करायची, धमक्या द्यायच्या. इंग्रजीमध्ये असं म्हणतात, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. कव्हरवरनं पुस्तकाचा बद्दलची मतं बनवायची नसतात आणि आपण नेमकी ही गोडचूक केलेली आहे. शिवाजी कोण होता या शीर्षकावरनं तुम्ही आतलं काहीही न वाचता त्याच्यावर आक्षेप घेतले आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ही महाराष्ट्राच्या ज्ञानसंस्कृतीला रसातळाला नेणारी बाब आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल बोललं पाहिजे.